गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थी साक्षीभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा समाज पहिला पान क्रमांक 479 ओवी क्रमांक 68. बहुलोकी 62 आहे महाराज. होऊ नये लोकांधे न होऊ नये बहु प्रीती कामा नये निष्ठुरता खोटी. समर्थ म्हणतात फार लोकाचार सोडू नये पण लोकांच्या आधीन होऊनही राहू नये. कोणावरही फार प्रेम करू नये पण निष्ठुरतेनेही वागू नये. फार लोकाचार बी सोडायचा नाही, कोणावर अवलंबून राहायचं नाही, जास्त कुणावर अति प्रेम करायचं नाही. भगवंताशिवाय अति जर प्रेम केलं तर आपल्याला माहितीये जडभरीत राजाची अवस्था काय झाली होती. त्याच्यासाठी जास्त प्रेमही करायचं नाही, पर जास्त निष्ठुरपणानेही वागायचं नाही. सगळं संयम, सगळ्यामध्ये काय करायचा, संयम ठेवायचा. बहु संशय धरू नये मुक्त मार्ग कामा नये बहु साधनी पडू नये साधने विन खोटे. समर्थ म्हणतात फार संशय धरू नये. संशयामध्ये जास्त पडायचं नाही. संशयाने थोर पाप नाही, संशयाने घोर पाप नाही थोर, ते विनाशाच्या वागुळ प्राणी असे. जास्त संशय जर असेल त्याच्यासारखं पाप नाही म्हणले. म्हणून संशयाच्या भरामध्ये पडायचं नाही. स्वेच्छा रही करू नये, स्वेच्छा नाही करायची. शास्त्राचा नियम कधीच तोडायचा नाही. जे शास्त्र सांगत आहे त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करायचा. आपली मनमाही कुठेही चालवायची नाही, स्वेच्छा ही कुठं करायचा नाही. अनेक साधनाच्या मागे लागू नये. हे अनेक हे करते करते करत नाही नाही एवढं नाही. कारण जर सगळंच करायला लागलं तर काय होते म्हणले, हाताला काही लागत नाही. म्हणून अनेक साधनाच्या मागे पण लागायचं नाही. साधनाशिवाय राहायचं सुद्धा नाही. असं का मग सगळी साधनं सोडून द्यायची का? तसं बी नाही. साधनं करायचं सगळं लिमिट मध्ये, अति काहीच करायचं नाही, असं इथे समर्थ आपल्याला सूचना द्यायलेत. बहु विषय भोगू नये विषय त्याग करिता नये देह लोभ धरू नये बहु त्रास खोटा. फार विषय भोगायचेत का? नाही. जास्त विषय पण भोगायचं नाही, विषय आसक्त पण व्हायचं नाही, विषयामध्ये जास्त रमायचं नाही. पण साधन उपयोगी विषयाचा त्याग पण करायचा नाही. आपल्याला साधनापुरतं विषय पाहिजेतच. पेट्रोल नुसतं साधन घेतलंय, त्याच्यामध्ये पेट्रोल, आता गाडी घेतली पेट्रोलच टाकलं नाही, जमतय का? नाही जमत. तसं म्हणले साधन उपयोगी विषयाचा त्याग पण जास्त करायचा नाही. जेवढ्या पुरतं तेवढं. एक रोटी दे लंगोटी, बस. दुसरं काय लागतंय खाण्या? देवानं तर काय केलेलं आहे, अन्न वस्त्र आणि निवारा, ह्याचे एवढं जर असं असलं की झालं म्हणले. अजून काय लागते? दुसरं काय पाहिजे अजून? म्हणून महाराज म्हणले एवढं असलं की बस. अन्न पाहिजे, थोडस वारा तर फुकटाचाच आहे, पाणी फुकटाचच आहे, थोडस अन्न वस्त्र असलं की झालं बस म्हणले. रात्र आणि दिवस
त्या भगवंताच्या चिंतनामध्ये डुबून राहायचं साधकानं. त्या विषयाच्या अधीन राहायचं नाही. जास्त विषय भोगायचे नाहीत. तसंच म्हणले, शरीर निर्वाहासाठी आवश्यक अशा विषयाचा त्याग करणेही योग्य नव्हे. शरीर निर्वाहासाठी जे जे साधन पाहिजे ते ते लागतातच. त्याचा बी त्याग केल्यावर कसं जमन बरं. नाही हे नको ते नको, अरे जेवढं शरीराला लागते तेवढं पाहिजे ना तुझ्या जवळ. म्हणून जास्त विषयाचा त्याग पण करायचा नाही. जेवढं शरीर निर्वाहासाठी विषय पाहिजेत तेवढ्या विषयांचं ग्रहण करायचं. देह लोभ धरू नये. जास्त देहाचा लोभ धरायचा नाही. एक दिवस ही काय होणार आहे, मातीतच जाणार आहे. मातीचा देह मातीतच जाणार आहे. प्रत्येकाचे 5 भूत या देहामध्ये समाविष्ट झालेले आहेत. ते प्रत्येक जण आपल्या आपल्या मार्गाने निघून जाणार आहेत. म्हणून ह्या देहामध्ये सुद्धा आसक्त राहायचं नाही. एकदा देह पडला की घरामध्ये ह्या देहाला एकदा ह्याच्यातला प्राण निघून गेला, प्राण ज्योत मावळली देहामधली, तुमचे कितीही तुम्ही प्रेम केलेले तुमचे जवळचे नातेवाईक असू द्या, जीवाच्या आतले असू द्या, नवरा असू द्या, बायको असू द्या, लेकरं बाळ असू द्या, सखे सोयरे संबंधी, पण ते तुम्हाला घरामध्ये ठेवणार नाहीतच. शेवटी तुम्हाला त्या अग्नीच्या हवाली करणारच आहे की नाही. म्हणजे हे देहावर किती जरी प्रेम तुम्ही केलं तरी सुद्धा हे देह तशाला तसा राहणार आहे का? नाही. एक दिवस हे मातीचा देह मातीमध्येच जाणार आहे. म्हणून ह्याच्यावरही जास्त काय करायचं नाही. महाराज म्हणले प्रेम करायचं नाही. जास्त देह लोभ धरायचा नाही. लोभ वाढवायचा नाही. आसक्ती ठेवायची नाही कुणावर, स्वतः नाही. असं झालं तसं झालं, हे दुखायलं ते दुखायलं, चुप बस. कारण का? अरे हे दुःखाचं भांडारच आहे. देह दुःखाचे भांडार आहे की नाही. देह कसा आहे, नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वर चर्म घात करू मकुटकाचा सांधा. आत काय रवरव दुर्गंधी रे, अमंगल हिचा बांधा, असा असणारा हा देह. आणि ह्या नासक्यावर चाललंय प्रेम करणं. कितपत योग्य आहे मग बघायचं विचार करून. शाश्वतावर प्रेम करायचं का अशाश्वतावर प्रेम करायचं, का शाश्वतावर प्रेम करायचं बघायचं आपला विचार करून. नाशिवंतावर प्रेम करायचं का अविनाशावर प्रेम करायचं बघायचं आपला विचार करून. ज्याच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्या कितपत कामी पडतंय, कुठपर्यंत कामी पडतंय. विवेक पाहिजे जवळ, विचार पाहिजे जवळ. म्हणून आपल्यासोबत काय येणार आहे, किती कमवलं, घाम गाळला इथं, रात्र दिवस मरमर केलं, थप्प्याच्या थप्प्या पैशाच्या लावल्या, सोन्याचे ढिग, काय उपयोग आहे, कुठपर्यंत येत हे सगळं. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. देहाचा एकदा संबंध सुटला की झालं म्हणले. जिथल्या तिथं सगळं सोडून तुमचा पैसा, तुमचा कपडा, तुमचा लत्ता, तुमचे नाते, तुमचे संबंधी, जे तुम्ही जीवाच्या आतले तुमचे सोयरे सखे संबंध सगळं इथंच राहणार आहे. सोबत काय येणार आहे? स्वतःचा देह तर सोबत येणं झालाय. ज्या देहावर आसक्ती, ज्या देहावर एवढं प्रेम केलंय, त्याला जरासं बी दुःख नको वाटते देहाला. जरासं काही झालं की हे दुखायलं ते दुखायलं ते दुखायलं. काय करते त्याचा लाड पुरवतोय कुणाचं? ह्या स्वतःच्या देहाचे. आळशी केले देहाला, ऐक नाही. काम म्हणलं की नको, देहाला आळशी मठ्ठ करून ठुलय. महाराज म्हणले आळशी मंदमती केवी तरी. अरे म्हणले त्या देहासाठी खटाटोप करायला लागला. आयुष आराम त्या स्वतःच्या देहासाठी. अरे जरासं उघड म्हणले डोळे, आता बस झालं. आळसावणी पडू नको नुसता. त्या आजगरासारखं किती आळशी असते ते आजगर. खायला सुद्धा नग वाटते त्याला, तिकडे तिकडे हिंडायचं. आलं तर शिकार आ करून तोंड वासून बसते, आलं तर आलं, नाही तर बंग हवाच पित राहते. तसं नको म्हणली इतकं आळशी बी बनून. म्हणून महाराज म्हणतात जास्त देहाचा लोभ धरायचा नाही. आणि एकदा देह तर इथंच मरणारे, इथंच सुटणारे. सोबत काय येणारे? ज्याच्यावर प्रेम केलं ते कोण कोण यायले सोबत, करा लिस्ट. देहावर प्रेम केलं यायला सोबत? अजिबात नाही. स्त्रीवर प्रेम केलं यायली का सोबत? अजिबात नाही. लेकरा बाळावर प्रेम केलंय यायलेत का सोबत?
अजिबात नाही. धनावर, पैशावर प्रेम केलं, येईलेत का सोबत? काहीच नाही. इथंच राहणार आहे सगळं. सोबत काय येणार? जे कर्म केलेत जय तेवढं गुरुदेव. सोबत येणार आहेत. जय जेवढे गुरुदेव. जेवढे कर्म चांगला केलेले अभ्यास. आहेत ना, ते कर्म मात्र आपल्या सोबत आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ते कर्मच आपल्याला साथ देणार आहेत. पापाचे आहेत का पुण्याचे आहेत, मग आता तिथून निवाडा होणार आहे सुरू. जर आपण योग्य पुण्याचे जर कर्म केले तर आपलं स्वागत आहे तिथं. आणि जर आपले पाप आचरणाचे जर कर्म असतील तर मग काही नाही, भयानक यमदंड. एवढं जे लिहून ठेवलेलं आहे पुराणामध्ये, ते उगीच ठेवले का? सावध करायला लागले साधू संत आपल्याला. साधू संत आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सावध आहे बरं का पुढं असं. तरी हे लक्ष देण्या डोळे झाकायला लागले. म्हणून तर डोळे झाकून रात्र घालू नका म्हणले. का बसला डोळे झाकून? उघडा डोळे. आता तरी उघडा डोळे. आता तरी उघडी डोळे. अध्यात्म न कळे पुन्हा कळणार नाही. आताच आपल्याला काय करावं लागेल, हे सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागेल. अंत कोणी काळी कोणी नाही. शेवटी कोण आहे? एकटाच जायचं. नाही एकटं, जसं एकटं आलं एकटंच जायचे. त्याच्यासाठी काय करायचे? कर्म शुद्ध, आचरण शुद्ध, कधीच वाणीला खोटं आलं नाही पाहिजे. सत्यता वाणीमध्ये. म्हणून तर नित्य नैमित्तिक कर्म व्यवस्थित करता आले पाहिजेत. शास्त्रयुक्त शुद्ध आचरण करता आलं पाहिजे. आचरणाला खूप महत्व आहे. संगतीला खूप महत्व आहे. चित्तामध्ये कोणते काय काय बाळगायला लागले त्याच आपल्याला नेहमी तपासणी करता आली पाहिजे. जे अशुद्ध असेल विचार, ते डिलीट करता आले पाहिजेत. जसं मोबाईल मध्ये आपण रिकामी करतो ना जागा, चांगलं नसेल, आवडतं नसेल, लगेच डिलीट. तसं आपल्याला ह्या आतमधलं सुद्धा डिलीट करता आलं पाहिजे. एकदा डिलीट केलं की डबल चित्तात घ्यायचं बी नसते ते. जसं मोबाईल मधून एकदा डिलीट केल्यावर ते डबल येतंय का? नाही ना. तसं आपल्याला इथून डिलीट करता आलं पाहिजे. आणि शुद्ध साफ मन करून शुद्ध आचरण करण्याचा आपण काय केला पाहिजे? प्रयत्न. म्हणून महाराज म्हणतात, बाबा देहावर लोभ धरू नकोस. उगीच देहाला त्रास सोसायला लावणे ही योग्य बरं नाही. आता लोभ नाही म्हणून का ह्या देहाला नुसतं त्रास? अजिबात नाही. ते बी नाही करायचं. जाऊ दे आपला नाही म्हणून किती बी ह्या देहावाला, नाही नाही तसं बी नाही. कारण का? ह्यानंच ही साधन आहे ना. लिमिट मध्ये प्रत्येक गोष्ट कशामध्ये ठेवायची असते? लिमिट मध्ये ठेवायची. जास्त कशाला? जास्त झालं की माजत असते, आणि कमी पडलं की ते बी जमत नाही. म्हणून लिमिट मध्ये ठेवण्याचा काय केला पाहिजे? साधकानं प्रयत्न केला पाहिजे, असं इथं समर्थ सांगत आहेत. वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभवे न कामा नये, आत्मस्थिती बोलू नये, स्तब्धता खोटी, वेगळेपणाने अनुभव घेऊ नये. पण अनुभवाशिवाय ही राहता कामा नये. आत्मस्थिती कुणाला सांगू नये, हे खरं आहे बरं का. आपल्याला आत्मस्थिती जर यायला लागलेली आहे तर काय करायचं नाही, लगेच सांगत बसायचं नसतंय. सांगत बसलं की आल्याला सगळं निघून जात असते. म्हणून जास्त काय करायचं नसतंय, सांगायच्या मागे लागायचं नाही. अगोदर अनुभव घ्यायचा असते. जीवनमुक्त पुरुषामध्ये साधकामध्ये हाच तर फरक आहे. जीवनमुक्त पुरुष जो आहे तो सांगू शकतो, पण साधकानं सांगितलं की डबल ती अवस्थाच येत नाही त्याला. म्हणून काय करायचं नसते, सांगायचा प्रयत्न करायचा नसतो. म्हणून तिच्या संबंधी सर्वस्व मौनही पाळणे हेही अयोग्य आहे. मन उरून देऊ नये, मने विन कामा नये, अलक्ष वस्तू लक्षा नये, लक्ष विन खोटे. मनाला शिल्लक उरू देऊ नये. उरलं मन तर काय करतय म्हणले? घात करतय तुझा. म्हणून त्याला उरू पण द्यायचं नाही. उन्मनी प्राप्त करावी हे खरंय. कारण मनरहित स्थिती प्राप्त करून घ्यायची आपल्याला. मनाला मावळायचंय नंतर आपल्याला. त्या मनाला काय करायचं आहे? निवृत्त करायचे. म्हणून तर म्हणले सकळ ही तीर्थ निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. कुठं मनाला बुडी द्यायला लावायची? डुबक्या मारायच्या. आता कुठं? निवृत्तीच्या ठिकाणी. त्या तीर्थामध्ये स्नान करायचे. सकळ ही तीर्थ निवृत्ती, निवृत्ती, जिथं वृत्तीचा सुद्धा त्याग केलेला आहे
तिथं वृत्ती सुद्धा मावळली, तिथं मनला नेऊन डुबक्या मारवायच्यात. मग त्या अवस्थेमध्ये मनाला रममान करायचं आहे. पण मनाशिवाय कार्य होऊ शकत नाही, म्हणून वश केलेले मन असायलाच हवे. म्हणून त्या मनाला काय करायचं, वश मध्ये करायचं, आपल्या आपल्या ताब्यामध्ये ठेवायचं असतं. तसच अलक्ष्य वस्तू जे परब्रह्म ते लक्षात येत नाही, पण म्हणून तिच्या अनुसंधानाशिवाय राहणे हे अयोग्य होय. परमात्मा जे आहे, परब्रह्म तत्व जे आहे आतमध्येच आहे. आणि इतक्या लवकर सहजासहजी कळतच नसतं ते, आहे का नाही. त्याकरता काय करावं लागते, तर रात्र आणि दिवस प्रयत्न करावा लागत असतो. त्यांच्या अनुसंधानामध्ये राहावं लागत असतं. निरंतर त्याच्या चिंतनामध्ये डुबून, मग चिंतने तद्रुपता, मग तंद्री येत असते. मग त्या चिंतनामध्ये डुबत असतो. इतक्या लवकर का, नुसतं 1 अन 2 ह्या 2-4 वर्षात तर कळायलाच मार्ग नसते. आपल्याला वाटतं आम्ही इतके दिवस झालो परमार्थ करायला लागलो, इतके आम्ही ग्रंथ अध्ययन केले, अरे माती काही कळत नाही. वर्षानुवर्ष 12 महाराज बनायचे. संसारी येत ना तुम्ही, ग्रहस्थ आश्रम येत काय, तुम्ही संन्यासी नाहीत का. तुमचा निरंतर एकच चिंतन नाही तुमच्या चित्ताला, तुमच्या मनाला. म्हणले तुमच्या मन काय झालेलं आहे, त्या विचारानं बरबटले. इकडले विचार, तिकडले विचार, तिकडले विचार, म्हणून म्हणले नुसतं 12 वर्ष तुम्हाला कळायलाच लागल. 12 वर्ष ग्रंथ नुसते कळायला लागते. त्याच्या पुढचे 12 वर्ष, अगोदर 12 वर्ष कळायला, पुढचे 12 वर्ष बाणायला, आणि त्याच्या पुढचे 12 वर्ष म्हणले अनुभवाला. सोपा नाही परमार्थ. 36 वर्ष घाला लागते म्हणले, तेव्हा तुम्हाला हा परमार्थ, कारण अनुभवाच्या गोष्टी महाराज सांगायचे. महाराज स्वतः जसा अनुभव आलाय, ते अनुभव तिथं काय करायचे, मांडायचे. 36 वर्ष लागतील म्हणले तुम्हाला, तेव्हा तुम्ही काय होता, नाहून धुवून निघता तिथं डुबक्या मारून. त्या मन जसं आता आपण म्हणलं ना, निवृत्तीच्या ठिकाणी मनाला डुबक्या मारायला व्हायच्यात, तसं आपण डुबक्याला मारून मग बाजूला निघतो. जर 36 वर्ष निरंतर परमार्थ केला तर, नाहीतर नाही बरं का. नाहीतर मग उगं ते दांभिकपणा काही कामाचा नाही. नाही पण आहे म्हणायचं, मग ते आपण आपल्यालाच धोका देतो. येते बा कुणाचे काय केले, ज्याचे त्याने अनहित केले. कुणाचं काही चाललंय का, तुम्ही सांगितलं नाही आम्हाला अनुभूती आली ना, आम्हाला असं झालंय ना, आम्हाला जीवनमुक्तीच प्राप्त झाली. इथं तुम्ही किती जरी सांगितलं, ज्याची प्रत्येकाला माहित असते. तुमच्या मनाला सुद्धा माहिती तुम्हाला जीवनमुक्ती अवस्था प्राप्त झाली का नाही. उगाच दांभिकता का आणता, उगाच आव का आणायचा, उगाच का दाखवायचं मोठेपणा, काय गरज आहे. उगाच पापाची भागीदारी का बनायचं, नाटकी भाव का प्रगट करायचा, काही गरज चालली का. उगाच. म्हणून तर महाराज म्हणले बहुरूपी, हे म्हणले बहुरूपी असते ते, पोतराज असते ते पोतराज. हे चिंध्या चिंध्या गुंडाळलेले असत, काहीतरी एक तर चिंधी धाडाची नसती. तसं म्हणले हे पोतराज आहे म्हणले, एक तर धडाचं नाही. उग मी असन मी तसा चुप बस म्हणले, उगा तुझा मोठेपणा सांगत जाऊ नकोस. म्हणून इथं महाराज म्हणतात, मनाला शिल्लक उरू देऊ नये, उन्मनी प्राप्त करावी हे खरं, पण मनाशिवाय कार्य होऊ शकत नाहीत ना. म्हणून त्याला वश करायचं आहे, ताब्यामध्ये घ्यायचं. तसंच अलक्ष्य वस्तू जे परब्रह्म ते लक्षात येत नाही, पण म्हणून तिच्या अनुसंधानाशिवाय राहणे हे अयोग्य आहे. मन बुद्धी अगोचर, बुद्धिहीन अंधकार, जाणीवे चापडो विसर, नेनी व खोटी. समर्थ सांगायला लागलेत, परब्रह्म वस्तू मन बुद्धी अगोचर आहे. आता मन वाणी बिनरूप, मनालाही विषय नाही, वाणीलाही विषय नाही ते परब्रह्म वस्तू. मनबुद्धी अगोचर म्हणजे विषय नाही, गोचर म्हणजे विषय, अगोचर म्हणजे विषय नाही. मनालाही विषय नाही, बुद्धीलाही विषय नाही, अशी ती परब्रह्म वस्तू आहे बर का, परमात्मा वस्तू आहे. हे जरी खरं असलं तरी बुद्धीशिवाय तिचं ज्ञान होऊ शकत नाही. बुद्धी जाणे न जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे जाणे न जाणे. म्हणून इथं महाराज म्हणतात, बुद्धीशिवाय तिचं ज्ञान पण होऊ शकत नाही.
बुद्धी नसेल तर अज्ञान रूपी अंधकार दूर होणारच नाही न हो. म्हणून जाणीव स्वात्मा अनुभवासाठी आवश्यक आहे हे खरं, पण नेणीव म्हणजेच अज्ञान योग्य मानता येत नाही. जाणीवेचा विसर, पण पहिले जाणीव तर लागल ना. ज्ञान तर प्राप्त करून घ्यावं लागल ना. आणि मग त्याचा विसर सांगितलाय. मग ते मावळायचे ना. अगोदरच कसं मावळायला जमन आपल्याला. म्हणून महाराज म्हणतात, ज्ञाते पण धरू नये, ज्ञानेवी न कामा नये, अतर्क्य वस्तू तर्का नये, तर्कवी न खोटे. ज्ञातेपणाचा अभिमान धरू नये, हे बरोबर आहे. उगच मी ज्ञानी म्हणून मिरवायचं नसतं. उगच त्याचा अभिमान धरायचा नाही. म्हणून ज्ञानाशिवाय राहणे ही उपयोग. बरं, अभिमान धरू नये म्हणजे काय, ज्ञान प्राप्त करून घेऊच नाही का, तसं कसं जमल म्हणले. ज्ञानाशिवाय तर मोक्ष नाही. ज्ञान तर प्राप्त करून घ्यावंच लागतंय. परब्रह्म वस्तू अतर्क्य आहे. त्याच्या ठिकाणी तर्क जमत नसतं. तिच्या संबंधी तर्क करता येतच नाही. हे खरे असले तरी तर्कच न करणे हे पण अयोग्य आहे. अति तर्क जमत नसतो. सगळी गोष्ट लिमिट मध्ये. जगी भेद दृश्य स्मरण कामा नये, विस्मरण पडू नये, काही चर्चा करू नये, केली या विना न चले. समर्थ दोन्ही कून बोलायलेत आपल्याला. दोन्ही बाजू कशा असतात ते सांगायला लागले. दृश्य वस्तूचे स्मरण असणे उपयुक्त नाही. जी दिसतच नाही, दृश्य वस्तू आहे, तिचं काय स्मरण करता येईल का आपल्याला, खरं सांगा बरं. पण म्हणले मग आता, म्हणून विस्मरणाचा अंगीकार करणे योग्य नाही. म्हणजे मग विस्मरण तेच योग्य आहे का, ते बी बरोबर नाही म्हणले. कारण नसताना चर्चा करू नये. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा चर्चा केल्याशिवाय राहू बी नये. जगी भेद कामा नये, वर्ण संकर करू नये, आपला धर्म ओढू नये, अभिमान खोटा. समर्थ सांगत आहेत, जगात भेद मानू नये. भेदाशिवाय तर आपलं पान हलत नाही. आणि समर्थ म्हणतात भेद तर मानायचं नाही. हे जरी खरं असलं तरी वर्णसंकर कधीच करायचा नाही. आपल्या धर्मानच वागायचं, दुसऱ्याच्या धर्मानं वागायचं नाही. वर्णसंकर करायचाच नाही. आपला धर्म कधी सोडायचाच नाही. त्याचा अभिमान बाळगणे हा अयोग्य आहे. धर्माचा उगाच अभिमान बाळगायचा तर नाहीच. आहे का नाही. उगा अभिमान धरायचा नाही, पण धर्मही सोडायचा नाही. वर्णशंकरही करायचं नाही. आशाबद्ध बोलू नये, विवेकवी चालू नये, समाधान हालू नये. काही केल्या समर्थ सांगायला लागलेले आहेत. मनात कसली तरी आशा ठेवून बोलायचं नाही. विवेकाशिवाय वर्तन करायचं नाही. काहीही झालं तरी आपला समाधान भंग होऊ द्यायचं नाही. नेहमी समाधानामध्ये राहण्याचा. उगाच नाही तर म्हणले सुख येतय दुःख येतय त्याच्यासारखं वागायचं नसतं. अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येणारच झाली, पण आपल्या मनाचं समाधान कधी भंगू द्यायचं नसतं. अबद्ध पोथी लिहू नये, पोथी विण कामा नये, अबद्ध वाचू नये, वाचल्या विण खोटे. विषयाची संगती नसलेली विस्कळीत पोथी लिहू नये. पोथीशिवाय राहू तर नाहीच. अशुद्ध वाचू नये, पण काहीच न वाचता राहणेही योग्य नाही. अशुद्ध नाही कादंबऱ्या आण, कुठं पेपर आण, काय गरज आहे तुला वाचून. त्याला काय तुझं हित होणार आहे का. बर मग काय वाचायचं, काय ग्रंथ वाच ना तू. दिवस आणि रात्र त्या ग्रंथरूपी भगवंताची संगती कर ना तू. त्याला तुझं हित होणार आहे. म्हणून जे वाचायचे ते वाचावं, जे वाचायचं नाही त्याचा बादही करावा. विस्पर हे वगतृत्व सांडू नये, अशंका घेता भांडू नये, श्रोतयाचा मानू नये, विटक हा कदा. निस्प्रहाने कधी वक्तृत्व सोडू नये. श्रोत्यांनी शंका घेतली तर त्याच्याशी भांडू नये. कधीही श्रोत्याचा कंटाळा मानू नये. निस्प्रहाने कधी वक्तृत्व करायचं नाही.
पण श्रोत्यांनी शंका घेतली त्याच्याशी भांडायचं नाही. कधीही श्रोत्याचा कंटाळा मानायचा नाही असं इथं समर्थ सांगायला लागले. हे शिकवण धरिता चित्ती सकळ सुखे सुखे ओळंगती अंगी बाणी महंती अकस्मात ही शिकवण जर चित्तात दृढ धरली त्याप्रमाणे वागले तर सर्व सुखे प्राप्त होतात. म्हणजे तुम्हाला संसार बी शिकवतो परमार्थ ते नुसता परमार्थ शिकवतो यात काही नवल नाही. पण तुम्हाला संसार कसा करायचा या संसारात राहायचं वागायचं कसं हे पण परमार्थ काय करत आहे तुम्हाला शिकवायला लागलेलं आहे. हे सुद्धा संत वाङ्मय तुम्हाला काय करत आहे संसार एक नंबर कसा करायचा परमार्थ तर करायचाच हो पण संसार बी एक नंबर कसा करायचा हे पण काय करत आहेत सांगायला लागलेले आहेत. म्हणून शिकवण जर चित्तात दृढ धरली ही त्याप्रमाणे वागलं सर्व सुख प्राप्त होतात. अकस्मात महंतांचे उत्तम गुण आपल्या ठिकाणी प्रगट होऊ लागतात. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला समाप्त. दशक 14वा समास दुसरा. भिक्षा निरूपण. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मानेली पाहिजे भिक्षा ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की ब्राह्मणाच्या जीवन पद्धतीचे मुख्य लक्षण त्याची भिक्षा मागितली पाहिजे हे आहे. ओम भवती भिक्षाम देही या बिद्राचे त्याने रक्षण केलेच पाहिजे. समर्थ म्हणतात ब्राह्मणाच्या जीवन पद्धतीचे मुख्य लक्षण म्हणजे त्याची भिक्षा. त्यांना भिक्षा काय केली पाहिजे मागितलीच पाहिजे असं इथं समर्थ काय करायला लागलेत सांगायलेत. भिक्षा मागोणी जो जीविला तो निराहारी बोलिला प्रतिग्रह वेगळा झाला भिक्षा मागता जो ब्राह्मण भिक्षा मागून जेवतो ना बघा काय वर्म आहे त्याच्यामध्ये. का भिक्षा मागायची का भिक्षा मागून देहनिर्वाह करायचा त्याच्यामध्ये काय वर्म आहे समर्थ सांगायला लागलेत. जो ब्राह्मण भिक्षा मागून जेवतो तो निरहारी मानला जातो म्हणजेच न जेवल्यासारखा अखंड उपवाशी काय भिक्षा मागून जेवणारा निरहारी मानला जातो. भिक्षा मागण्यामुळे तो दानात देणाऱ्या दोषापासून अलिप्त होतो. जे दोष असतो दान दिलेल्या दोषापासून ते काय होतं अलिप्त पणा त्याला येत असतो. एवढं महत्व ह्या भिक्षे मागून खाल्ल्याचं सांगितलेलं आहे. एक तर निराहारी जेवण करून उपवाशी जसं ते दुर्वास ऋषी होते खंड्याभर अन्न खायचे आणि काय मी उपवाशी म्हणायचे. तसं म्हणले इथं भिक्षा मागून खाल्लं उपवाशी खाल्ल्यासारखा म्हणजे खाऊन न खाल्ल्याचा म्हणजे निराहारी जो असतो त्याच फळ त्याला सारखं अखंड उपवाशी असं फळ त्याला प्राप्त होत असत. उपवास करायची तरी गरज आहे का त्याला अजिबात नाही. संता संग जे जन तेथे कोरांना मागो न करी भोजन तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. जे संत आणि असंत लोकांच्या जवळ कोरोना मागून भोजन करतो त्याने रोजच्या रोज अमृत प्राशन केले आहे असं मानावं. जे भिक्षा मागतो ना भिक्षा मागून जे ग्रहण करतात ना ते महाराज सांगायला लागलेत अमृत प्राशन केल्यासारखं आहे त्यांना. ते काही भिक्षा जी आहे ना ते अमृतासारखी असते असं इथं समर्थ सांगायला लागलेत. भिक्षाहारी निरहारी भिक्षानेव प्रतिग्रहा असंतो वापी संतो वा सोमपान दिने दिने. भिक्षा मागून पोट भरणारा माणूस निराहारी असतो. भिक्षा घेणे म्हणजे दान घेणे नव्हे. भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत किंवा दुर्जन असोत त्यांनी घात केलेल्या भिक्षेने पोट भरणे म्हणजे रोज सोमपान करणेच होय. कुणी असो दुर्जन असो का सज्जन असो त्यांनी जरी भिक्षा दिली ती भिक्षा म्हणजे काय रोज सोमपान करण्यासारखं आहे. भिक्षा पोट
भरणारा जो असतो भिक्षा मागून तो नेहमी निराहारी असतो, नेहमी उपवास त्याला घडत असतो. ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा, ईश्वराचा आघात महिमा तोची भिक्षा मागे. समर्थ म्हणतात भिक्षेचा असा महिमा आहे, ईश्वरालाही भिक्षा मागणे मान्य आहे. ईश्वराचा महिमा अगाध असून तोही भिक्षा मागतोच. दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षेपासून प्रगट होते. तर समर्थ सांगायला लागलेले आहेत, दत्त गोरक्ष आदी सिद्ध ही लोकात भिक्षा मागतात. भिक्षेमुळे भिक्षा मागणाराही निस्पृहताच प्रगट होते, कारण अहंकार राहत नाही तिथं. मागितल्यानं अहंकार राहत नाही, निस्पृह बनतो. सिद्ध असो ते सुद्धा भिक्षा मागतात. भिक्षा मागून अन्न ग्रहण केलं म्हणजे अमृत प्राशन केल्यासारखं असतं. भिक्षा मागून खाणं म्हणजे निराहार खाण्यास, नेहमी निराहार राहण्यासारखं असतं. एवढा लाभ ह्या भिक्षेचा सांगितलेला आहे. वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला, तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैसी, जो वार लावून जेवतो तो पराधीन होतो. त्याप्रमाणे जो नित्य एखाद्या घरी नेमाने जेवतो त्याला स्वतंत्रता कुठली बरं, म्हणून स्वतंत्रता राहत सुद्धा नाही. 8 दिवस ध्यान मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकी जेवले नित्य नूतन ते पासुनी. 8 दिवसांनी एकदाच धान्य मिळवले तर हे कंटाळवाणे होते. नित्य नूतनतेच्या लोभा लाभापासून त्या व्यक्ती वंचित होतात. म्हणजेच महाराज म्हणतात 8 दिवसांनी एकदा जरी धान्य मिळवलं तर ते कंटाळवाणी होतात म्हणले लोक. पण नित्य नूतन नेहमी त्या लाभापासून त्या व्यक्तीला ते वंचित राहतात, कारण त्यांना कळतच नाही त्याच्यामध्ये काय लाभ आहे, त्याच्यामध्ये काय सार दडलेला आहे. त्या भिक्षेमध्ये किती अमृत पान आपण सेवन करत आहोत, पण काय होत नाही. तर महाराज म्हणतात, आठ दिवसा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकी जेवले नित्य नूतन ते पासुनी. नित्य नूतन हिंडावे उदंड देशाट न करावे, तरीच भिक्षा मागता बरवे. श्लाघ्यवाणे नित्य नूतन ठिकाणी हिंडणे, उदंड देशाटन करावं, तरच भिक्षा मागणे हे प्रशंसनीय ठरत असते. अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रे. जो नेहमीच भिक्षा मागून जेवतो त्याला कुठलाही देश परका वाटत नसतो. त्रिभुवनात तो कोठेही गेला तरी जिकडे तिकडे त्याला स्वदेशच वाटत असतो. भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजू नये, भिक्षा मागता भागू नये, परिभ्रमण करावे. भिक्षा मागताना कुरकुर करू नये, भिक्षा मागताना लाजू नये, भिक्षा मागताना थकून जाऊ नये, आणि भिक्षा मागणाराने परिभ्रमण करावं. समर्थ भिक्षेच भिक्षा मागितल्यावर काय अवस्था आहे
भिक्षा मागितल्यावर काय स्थिती प्राप्त होते, कशी भिक्षा मागायची, त्या भिक्षेमध्ये जे अन्न भेटले ते खाऊन कसं आपण तृप्त होतो, कशामध्ये तृप्त होतो, सगळं काय करत आहे तिथं समर्थ आपल्याला सांगायला लागलेले आहेत. भिक्षा आणि चमत्कार च्या काटती लहान थोर कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची एखादा माणूस भिक्षा मागतो आणि चमत्कार करतो, हे ऐकल्यावर किंवा पाहिल्यावर लहान थोर माणसे आश्चर्यचकित होतात. तो भगवंताची कीर्ती निरंतर वर्णन करीत असतो म्हणून चमत्कार घडतात. भिक्षा म्हणजे कामधेनू सदा फळ नव्हे सामान्य भिक्षेस करीतो अमान्यो. तो करंटा जोगी समर्थ म्हणतात, भिक्षा म्हणजे सदा फळ देणारी असते. कामधेनूच आहे भिक्षा म्हणजे. कामधेनू गाय जशी असते ना, कामना पूर्ती करत असते ना, तशी भिक्षा म्हणजे कामधेनू गाय सांगितली. तिला सामान्य मानायचं नसतं. भिक्षेला अमान्य करतो महाराज म्हणतात, तो योगी असला तरी भाग्यहीन आहे. पुढे समर्थ म्हणतात, भिक्षेने ओळखी होती भिक्षेने भरम चुकती सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. भिक्षेने नवीन ओळख होतात, भ्रम नाहीसा होतो. सर्व प्राणी सामान्यपणे भिक्षा मान्य करतही असतात. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती भिक्षेने प्रगटे महंती स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुणे. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती होय. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, तर भीती नाहीच. मग भिक्षेने महंती प्रगटते. भिक्षेच्या योगे स्वतंत्रता कायम राहून ईश्वर प्राप्ती सुद्धा होऊ शकते. भिक्षेस नाही अडथळा भिक्षा ही समर्थ सांगायला लागलेली आहे तिथे आपल्याला, भिक्षा मागण्यात काहीच अडथळा नाही. भिक्षाहारी हा उपाधीपासून मोकळा असतो, उगा अडकत नसते ते कशामध्ये. भिक्षेकरिता जो वेळ लागतो तेवढा काळ सार्थकी लागत असतो, म्हणून महत्त्व दिले ह्या भिक्षेला. भिक्षा म्हणजे अमरवल्ली जिकडे तिकडे लगडली अवकाळी फलदायिनी झाली निर्लज्जासी. भिक्षा म्हणजे जिकडं तिकडं फळाफुलांनी लगडलेली जणू अमरवेलच आहे. जे निर्लज्ज लोक असतात त्यांना त्याचा वाईट दिवसात ती फलदायक ठरते. पूर्वी मध्ये देश नाना फिरता उपवासी मरेना कोण एके ठाई जना जड नव्हे. पृथ्वीमध्ये इतके अनेक प्रकारचे देश आहेत ना, कि त्या देशातून फिरणारा भिक्षेकरी उपाशी कधीच मरत नसतो. कारण तो कोठेही एका जागी राहत नसल्याने नित्यने नवीन ठिकाणच्या लोकांना तो जड वाटत नाही बरं का. एका ठिकाणी रोज 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 तोच तो यायला त्याला जड वाटते. पण नेहमी पक्षीमध्ये म्हणून इथं म्हणतात, भिक्षा म्हणजे जिकडे तिकडे फळाफुलांनी लगडलेली जणू काही अमरवेलच आहे. निर्लज्ज लोक असतात त्यांना त्याच्या वाईट दिवसात ती फलदायी ठरत असते. पृथ्वीमध्ये इतके अनेक प्रकारचे देश आहेत की त्या देशातून फिरणारा भिक्षेकरी उपाशी मरतच नाही. तो कोठेही एका जागी राहत नसल्याने नित्य नवीन ठिकाणच्या लोकांना तो जडही वाटत नसतो. भूराज्य वाणिज्य कृषी त्याहुनी प्रतिष्ठा भिक्षेसी
विसंबो नये जोडीसी कदा काळी दूध दुबल्याच्या व्यवसाय व्यापार धंदात वा शेती याहून भिक्षेला प्रतिष्ठा दिली बरं का. म्हणून कधीही जोडीला बाजूला करायचं नाही. भिक्षे ऐसे नाही वैराग्य वैराग्य परते नाही भाग्य भाग्य नसता भाग्य एकदेशी भिक्षा मागणे हे वैराग्याचे लक्षण सांगितले. वैराग्यासारखे भाग्य दुसरं नाही. वैराग्य जर नसेल तर तो माणूस एकदेशी आणि भाग्यहीन समजला जात असतो. म्हणून वैराग्य लागतं. काही भिक्षा आहे म्हणावे अल्पसंतोषी असावे बहुत अनिता घ्यावे मुष्टी एक काही भिक्षा आहे का असे कोणाच्याही दारापुढे म्हणावे आणि जी भिक्षा मिळेल त्यात अल्पसंतोषी असावी. भिक्षा घालणाऱ्याने अधिक देऊ केल्यास फक्त एक मुठभरच भिक्षा घ्यायची असते. किती बी येऊ द्या नाही. फक्त म्हणजे जरासं जेवढं लागत तेवढं घ्यायचं असते. संचय करून ठेवायचा नसतो भिक्षा मागून. आजच फक्त बघायचं. म्हणून तर काही लोक फक्त 5 घरच मागतात. त्या 5 घरात जे दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर तसंच राहायचं दिवसभर. कारण का एक स्थिती आहे ना ती वैराग्याची. काय आहे किती बी घर मागायची नाही आणि किती पोटभर खायचं नसते आणि किती बी दिलं म्हणजे घ्यायचं नसते. असं इथं समर्थ आपल्याला सांगायले. सुखरूप भिक्षा मागणे ऐसी निस्पृहतेची लक्षणे मृद वाग विलास करणे परमसौख्य काळी कारी. भिक्षा मागताना ती प्रसन्नपणेच मागावी हे निस्पृहाचे लक्षण आहे. सर्वांशी अत्यंत गोड मृदू शब्दात बोलावं म्हणजे ऐकणाऱ्यालाही परम सुख मिळत असते. नाही उगच वसकून वसकून नाही करायचं. शांततेनं असं इथं समर्थ सांगायला. ऐसी भिक्षेची स्थिती अल्पबोधिले यथामती भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी. अशी ही भिक्षेची स्थिती येते यथामती थोडीशी सांगितली आहे. पुढे येणाऱ्या संकटातून भिक्षा मागणाऱ्याला वाचवते असं पण इथं सांगितलेलं आहे. तिसरी दासबोधे गुरु शिष्य संवादे भिक्षा निरूपण नाम समास दुसरा समाप्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. जय निर्वाण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा कपाणिपादो न चोपस्थपायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुनैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. भागीर महाराज की जय. बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. ताई की जय. सब संतन की जय. सब भक्त